नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणती नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे? पर्याय पहा. कासारी, कुंभी, सरस्वती यापैकी सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, कासारी ही पंचगंगा नदीची उपनदी आहे. कुंभी पंचगंगा नदीची उपनदी आहे. सरस्वती पंचगंगा नदीची उपनदी आहे. लक्षात घ्या, पंचगंगा, पंच म्हणजे किती? 5. मग 5 नद्या मिळून तयार झालेली ही नदी आहे, म्हणून तिला नाव आहे पंचगंगा. मग त्या 5 नद्या कोणत्या आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी एक ट्रिक्स आहे. काय ट्रिक्स आहे? काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते. काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते. का म्हणजे काय? कासारी. कू म्हणजे काय? कुंभी. सरस्वती म्हणजे काय? सरस्वती नदी. तुळशी म्हणजे काय? तुळशी नदी. आणि भवती म्हणजे काय? भोगावती. असं लक्षात ठेवायचं आहे. काकू का म्हणजे कासारी, कू म्हणजे कुंभी, सरस्वती म्हणजे सरस्वती, तुळशी म्हणजे तुळशी आणि भवती म्हणजे भोगावती. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या काही 5 नद्या आहे, या 5 नद्या मिळून पंचगंगा नदी तयार झालेली आहे. या 5ही नद्या पंचगंगेच्या उपनद्या आहे. 5 आहे म्हणून पंच असं नाव दिलेलं आहे, पंचगंगा. ओके. पुढील प्रश्न पहा. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे? तर गीतांजली. काय नाव आहे? गीतांजली. पुढील प्रश्न पहा. कुंज विहारी हे कोणाचे टोपण नाव आहे? कुंज विहारी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे कुंज विहारी. पुढे पहा. पावनखिंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पावनखिंड. योग्य उत्तर आहे रणजित देसाई. पावनखिंड या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई. पुढे पहा. खालीलपैकी कोणत्या राज्याने मदरसा मंडळे रद्द करणारा कायदा मंजूर केला आहे? कोणत्या राज्याने मदरसा मंडळे रद्द करणारा कायदा मंजूर केला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड. पुढे पहा. भारतीय राज्यघटनेत धार्मिक हक्कांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आला आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेत धार्मिक हक्कांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनुच्छेद 25 ते 28. अनुच्छेद 25 ते 28. पुढे पहा. 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार कोणाला आहे? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर संसदेला आहे. पुढील प्रश्न पहा. लवाद हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? लवाद. योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. लवाद हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर पोलीस भरती बँड्समन 2019 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? तर पहा. विशाळगड आहे का? आहे. सिंहगड आहे का? तर नाही. सिंहगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही. 3 नंबर पर्याय पहा. सामानगड आहे का? आहे. रांगणा आहे का? आहे. विशाळगड, सामानगड, रांगणा हे 3ही किल्ले कोल्हापूर जिल्ह्यात आहे. सिंहगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. पुढे पहा. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नृसिंहवाडी. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम नृसिंहवाडी या ठिकाणी होतो. पुढे पहा. कृष्णा नदीचा उगम
डॅश डॅश या ठिकाणी होतो. योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपली ट्रिक्स काय आहे? तर काय म्हणायचं? कृष्णा कृष्णा महान आहे. काय म्हणायचं? कृष्णा महान आहे. मग कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो असं लक्षात ठेवायचं आहे. ओके. महान महाबळेश्वर. ओके. पुढे पहा. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? तर राऊतवाडी धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. पुढे पहा, राष्ट्रीय पाणलोट पंधरवडा कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? राष्ट्रीय पाणलोट पंधरवडा कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 1 ते 14 जुलै. 1 ते 14 जुलै. पुढे पहा, 1954 साली नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला कोणत्या वर्षी अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले? 1954 साली नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला कोणत्या वर्षी अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले? योग्य उत्तर आहे 1972 साली. 1972. पुढे पहा, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? योग्य उत्तर आहे भीमा नदी. लक्षात घ्या, भीमा नदी पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. तसेच पुणे आणि नगर या जिल्ह्यांच्या सीमेवरून सुद्धा वाहते. पुढे पहा, 1924 मध्ये महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 1924 मध्ये महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे विनोबा भावे. महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र विनोबा भावे यांनी सुरू केलं 1924 मध्ये. पुढे पहा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा, कर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कर. योग्य उत्तर आहे संस्कृत. कर हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली? योग्य उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली? तर सयाजीराव गायकवाड. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी संपन्न झाला? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी संपन्न झाला? तर 24 सप्टेंबर 1932. 24 सप्टेंबर 1932. पुढे पहा, अचंबित होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? अचंबित होणे. योग्य उत्तर आहे आश्चर्यचकित होणे. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे जळगाव. लक्षात ठेवा, मनुदेवी धबधबा जळगाव जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, जीवनसत्व B12 चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व B12 चे रासायनिक नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे सायनोकोबाल्मिन. जीवनसत्व B12 रासायनिक नाव सायनोकोबाल्मिन. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. B12 म्हटलं की सायनोकोबाल्मिन. B12 सायनोकोबाल्मिन असं तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.